आई, मी अस्थिकट्यावर जागृत नाही करू शकले। ही माझ्याकडून झालेली पहिली चूक होती। मी कोणत्या तोंडाने माफी मागू तुझी? चूक एकट्या नेत्राची नाहीये, चूक माझी सुद्धा आहे। तो ध्वज तू आमच्यापर्यंत का पोहोचवलास? त्याचं रहस्य काय? हे कळायच्या आधीच तो ध्वज विरोचकाकडे गेला आणि त्याने तो जाळून टाकला। ध्वजाचं रहस्य आपल्याला कळलं असतं तर हा ध्वज कदाचित गेम चेंजर ठरला असता। त्यावर देवी आई आणि विरोचक दोघांच्याही अस्तित्वाच्या खुणा होत्या। विरोचकाला रहस्याची उकल झाली नसेल ना? नाही, असं होता कामा नये। नाहीतर आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागेल। तो ध्वज म्हणजे त्रेतायुगात झालेल्या तहाचं निशाण आहे। विरोचक पुत्राने अकंपनने केलेली अक्षम्य चूक आहे ती। विरोचक कधीच तह करत नाही, विरोचक युद्ध करतो। त्रेतायुगात शत्रूच्या हातून मेला, पण कलियुगात शत्रूला मारे। त्रेतायुगात माझा वध झाल्यानंतर भविष्यात देव आणि दैत्य पुन्हा समोरासमोर येऊ नये म्हणून माझ्या पुत्राने त्रिनयनेबरोबर तह केला होता। त्या तहानुसार विश्वेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र दैत्यराज अकंपन पाहेल। दोन्हीकडून जर आगळी घडली तर देहदंड ठोठावला जाईल असं ठरवलं गेलं। परंतु विरोचकाचा पुत्र आणि त्रिनयनेचा भक्त अकंपन याने केलेल्या तडजोडीमुळे त्रिनयना प्रसन्न झाली आणि हा तह केल्यामुळे माझा पुत्र अकंपन कलियुगात तिच्या अंतिम कन्येच्या पोटी संतान म्हणून जन्माला येईल आणि त्रिनयना अशा रीतीने या तहाची पूर्तता करेल। परंतु हे ध्यानात ठेव, नेत्राच्या गर्भात पौर्णिमा नाही, अमावस्या वाढायला हवी। पण म्हणजे नक्की काय करायचं मला नाही समजलं। तो ध्वज आमच्यापर्यंत पोहोचवलास, मग त्याची राग का होऊ दिलीस?
सॉरी सॉरी तोंडावर पडून लागलं असतं तुला. कशाला चिडतोयस? तोंडावर पडायची सवय झाली असेल ना आता. हा कुठे गेला कुठे तुमचा फाजील आत्मविश्वास बडाया? हा ध्वज सापडला म्हणूनच होतं ना सगळं. म्हणूनच आला होता इतका आत्मविश्वास. त्या तन्मय फाल्गुनीपासून सगळ्यांमध्ये ठासून भरला होता तो. ध्वज जाळलाय मी. आलात ना आता हवेतून जमिनीवर. फक्त 6 महिने. आता फक्त ध्वज जाळलाय. लवकरच तुमच्या सगळ्यांसकट हे घर सुद्धा जाळेल. पुढे बोलतोयस? हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून बोल ना माझ्याशी. आता तरी या विरोचकाला कमी लेखणं थांबवा. हे तर उशीचं कवर आहे. म्हणजे देवी आईला आपल्याला हे सांगायचंय का की विरोचकाने ध्वज जाळलाच नाही, त्याने उशीचं कव्हर जाळलं? म्हणजे ती राख ध्वजाची नव्हती? ध्वज अजूनही विरोचकाकडे. देवी यांनी ध्वज नष्ट नाही होऊ दिला. मग विरोचकाने असं का केलं असेल? विरोचक हे सगळं मुद्दाम करतोय. म्हणजे जेणेकरून आपण ध्वजाचा शोध घेणं थांबू. बरोबर आत्या. विरोचक आपल्याला मात देण्याचा प्रयत्न करतोय. आपण ध्वज शोधू नये म्हणून हा खेळ खेळतोय तो. आता आपण विरोचकाला त्याच्याच खेळात अडकवायचं. त्याला असंच दाखवायचं की आपल्याला वाटतंय ध्वज नष्ट झालाय आणि आपण ध्वजाचा शोध घेत नाही आहोत. विरोचकाला अंधारात ठेवायचं आपण, म्हणजे आपल्याला ध्वज शोधता येईल. गुड आयडिया. यात कुठलीही चूक होता कामा नये. ही शेवटची संधी असेल. आता मी जो मंत्र सांगेन तो मंत्र नेत्राच्या गर्भावर हात ठेवून म्हणायचा, ज्याने आपला हेतू साध्य होईल. कोणता मंत्र? ओम त्र्यं क्लीं गर्भस्थ जीवः पूर्वजन्म पितृदास्य भवति. ओम त्र्यं क्लीं गर्भस्य जीवः पूर्वजन्म पितृदास्य भवति. आलं लक्षात? आपला हेतू साध्य करण्यासाठी हा मंत्र केवळ अमावस्येच्या रात्री नेत्राच्या गर्भावर हात ठेवून म्हणायचा. काहीही चूक होता कामा नये. अमावस्या तर उद्याच आहे. उद्याच हे काम झालं पाहिजे.
ध्वजाचं हे रहस्य आपल्या चौघांमध्येच राहायला हवं, तरच आपल्याला ध्वजाचा शोध घेता येईल. ठीक आहे. आणि ध्वजाचा शोध कसा घ्यायचा याचाही विचार करायला हवाय. मी तुम्हाला जमेल तशी मदत करेन. फक्त आता मला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जावं लागतंय. तू घरीच थांब. तुम्ही मगाशी देवघरात होतात तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की विरोचकापासून लांब राहा, कारण कदाचित विरोचकाकडे नवीन शक्ती असू शकते. काही शक्यता नाकारता येत नाही ना. प्रिकॉशन घ्यायला हवं. चांगलं आहे. पण विरोचकाकडे नवीन शक्ती तेव्हाच येते जेव्हा तो विचित्र वीणा वाजवतो. आणि त्याने विचित्र वीणा वाजवली की आपल्याला कळतच. पण आपण असं ठामपणे नाही म्हणू शकत की विरोचकानं विचित्र वीणा वाजवलीच की त्याला शक्ती मिळते. आणखीन कुठल्या मार्गाने शक्ती मिळते ते बघावं लागेल. म्हणून म्हटलं की प्रिकॉशन घेऊया. की बरं मला सांगा, तुम्ही तो ध्वज कुठे आणि कसं शोधणार आहात? विरोचकाने ध्वज कुठे लपवून ठेवला असेल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आता यापुढे त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. तू म्हणतेस तसंच करूया. आता विरोचक ह्यापुढे काय करतो ह्याकडे लक्ष ठेवूया. म्हणजे मग आपण काय करायचं ते ठरवता येईल. ठीक आहे, मी येतो. तूही आता आराम कर. आलेच. मित्र, हा कपडा कुठेतरी व्यवस्थित लपवून ठेव. विरोचकाला हा दिसता कामा नये, नाहीतर त्याला कळेल की आपल्याला सत्य काय ते कळलंय. मी जरा बाकीचे काय करतात ते बघून येतो. हो. देवी, मला खात्री आहे आता काहीच चुकीचं घडणार नाही. देवी आईचा अंश वाढतोय माझ्या गर्भात. नेत्रा, तुझ्या पोटात त्रिनयनेचा नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. तू विरोचकाच्या अंशाला जन्माला घालणार आहेस. माय गॉड, इम्पॉसिबल. कसं शक्य आहे हे? मी काय म्हणतो नेत्र, काय झालं नेत्र? काही त्रास होतोय का? चक्कर वगैरे आली होती का? संकेत आला. काय दिसलं संकेतात? डॉक्टर खूप घाबरल्या होत्या. हे इम्पॉसिबल आहे असं म्हणाल्या त्या. त्या असं सगळं का दिसत असेल? तू घाबरू नकोस आधी. पण मग असा संकेत का आला? शांत हो तू.
नेत्रा, संकेत अर्धवट आला होता ना. बाळ सुखरूप आहे, बाळाला काहीही झालेलं नाही. मला मला संकेत का आलं मला कळत नाही. मला भीती वाटते. म्हणजे बाळाला मला सांग, गेल्या वेळेला जेव्हा सोनोग्राफीचा संकेत आला होता तेव्हा काय झालं? चांगलंच झालं ना? त्याच्यानंतर सुद्धा रिपोर्ट्स मध्ये नखांच्या खुणा होत्या. पण देवी आईच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे की नाही? नेत्रा आत्या बरोबर बोलतात. काही वाईट घडणार नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे. साहेब, पण मी खरं सांगते, डॉक्टर खूप जास्त घाबरल्या होत्या आणि त्यांना कसलं तरी आश्चर्य वाटत होतं. नेत्रा, पण तुला आत्ता संकेतात जी घटना दिसली ती अर्धवट दिसली आणि डॉक्टरांच्या घाबरण्याला काही कारण असू शकतं ना. कदाचित काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. तसं असेल तर मला संकेत काय येईल साहेब? तुम्हाला माहिती आहे ना, संकेत आले म्हणजे काहीतरी आहे, काहीतरी घडणार आहे आत्या. मला संकेत विनाकारण नाही येणार, काहीतरी कारण आहे त्यामागे. हो, सगळं मान्य आहे, सगळं मान्य. हा अद्वै, तुम्ही आजच्याच डॉक्टरांकडे जाऊया. मी अपॉइंटमेंट घेतो लगेच डॉक्टरांची. बरं, तू अपॉइंटमेंट, तू सकाळपासून काही खाल्लंयस का? नाही, मला नको आहे आता. नाही, चल खाऊन दे. आत्या चल. गर्भस्थ जीवा. ते खरंच काही नको आहे मला. मी तुला विचारत नाही, तुला खायचंय. पूर्वजन्म पितृदास्या भवती. बस. गरम गरम पोळी खाणार का? करते मी आत्ता. अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या बाळासाठी. माहितीये का काय? नेत्राचं बाळ.